नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा पेपर जो आत्ताच झालेला आहे, त्यातील मराठी आणि सामान्य ज्ञान या प्रश्नांचे विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न बघणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला डॅश डॅश अंदाजपत्रक म्हणतात आणि देण्यात आलेले पर्याय आहेत शिल्की, समतोल, तुटीचे आणि असमतोल। तर सर्वप्रथम समजून घ्या, हा जो सरकारी महसूल आहे म्हणजेच असतं सरकारी उत्पन्न, सरकारी उत्पन्न आणि दुसरा असतो सरकारी खर्च। खर्च तर ज्यामध्ये बघा, ज्यावेळी सरकारी उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असेल तर त्यावेळी उत्पन्न झालेला जो एक्स्ट्रा पैसा आहे तो सरकारकडे शिल्लक राहतो, त्यामुळे त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक असं म्हटलं जातं। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्याचप्रमाणे बघा, ज्यावेळी हा जो सरकारी खर्च आहे तो उत्पन्नापेक्षा जास्त होतो तर त्यावेळेस सरकारचं जे बजेट आहे तर त्यांना पैसा कमी पडतो, ज्याला आपण म्हणतो तुटीचे अंदाजपत्रक। आणि ज्यावेळी सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च हे समान असतात तर त्यावेळी आपण काय म्हणतो तर समतोल अंदाजपत्रक। त्यामुळे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं सरकारी उत्पन्न किंवा सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल ती सिच्युएशन, त्यामुळे त्या ठिकाणी आपण ऑप्शन क्रमांक 1 शिल्कीचे अंदाजपत्रक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे आणि देण्यात आलेले पर्याय बघूया। पहिला सममूल्यभार, दुसरा रेणुभार, तिसरा अणुभार आणि चौथा आहे प्रोटॉन। तर हा जो फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम आहे तो सममूल्यभाराशी संबंधित असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही आणि पर्याय बघूया, स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात जागा। तर ध्वनी तरंगाचे जे प्रसारण आहे ते निर्वात पोकळीतून किंवा निर्वात जागेतून होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तसेच बघा, ध्वनीचा जो वेग आहे तो स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो, त्यापेक्षा कमी द्रवामध्ये असतो आणि त्याही पेक्षा कमी वायूमध्ये असतो। आणि ध्वनी तरंगाचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, मग निर्वात पोकळीमध्ये कोणतेही माध्यम अवेलेबल नसल्यामुळे त्या ठिकाणी ध्वनी तरंगांचे प्रसारण होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, कोणता दिवस हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो आणि दिलेले पर्याय बघूया, 24 डिसेंबर, 15 मार्च, 1 जुलै आणि 10 डिसेंबर। तर त्यांनी विचारलेला आहे जागतिक ग्राहक दिन, तर यापैकी 15 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आणि इतर बघा, 10 डिसेंबर हा आपण मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो। तसेच हा 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय ग्राहक दिन। राष्ट्रीय आणि जागतिक ग्राहक दिन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला जागतिक ग्राहक दिन विचारलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे म्हणजेच युनिव्हर्सल डोनर आणि पर्याय बघूया, ए, ए बी, ओ आणि बी। सार्वत्रिक दाता किंवा युनिव्हर्सल डोनर म्हणजेच असा ब्लड ग्रुप जो ब्लड ग्रुप इतर कोणत्याही ब्लड ग्रुपला रक्तदान देऊ शकतो। मग पर्यायामध्ये असणारा ओ हा असा एकमेव रक्तगट आहे ज्याचे रक्त इतर सर्व रक्तगटांना मॅच होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तसेच बघा, हा जो ए बी रक्तगट आहे हा सर्वयोग्य ग्राही, म्हणजे हा असा रक्तगट आहे की जो इतर सर्व रक्तगटांच्या पासून रक्त स्वीकारू शकतो। आपल्याला सार्वत्रिक दाता विचारलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे आणि पर्याय बघूया,
गुगल मॅप, ईमेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यापैकी नाही. तर चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्फत तयार करण्यात आलेली ही एक भाषा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि पर्याय बघूया. पहिला पु ल देशपांडे, दुसरा यशवंतराव चव्हाण, तिसरा गोविंद पानसरे आणि चौथा प्रकाश आमटे. तर बघूया, हे जे आत्मचरित्र दिलेलं आहे ते यशवंतराव चव्हाण यांचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसेच इतर लेखकांचीही आपण पुस्तकं बघूया. प्रकाश आमटे यांचे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे. तसेच बघा, गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक इतर जिल्ह्याला विचारलेले असल्यामुळे आपल्यासाठी महत्वाचे आहे. हे यांचे आत्मचरित्र नाही, हे यांचे पुस्तक आहे. प्रकाश आमटे यांचे हे आत्मचरित्र आहे. तसेच पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाळ हे पुस्तक तुम्हाला माहित असले पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली. ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? आणि पर्याय बघूया. डेंग्यू, डायरिया, पोलिओ आणि कॅन्सर. तर हा जो बघा रोटा व्हायरस आहे, तर या व्हायरसमुळे व्यक्तीला अतिसार हा आजार होतो. अतिसार म्हणजेच तीव्र उलट्या, आणि जुलाब. मग बघा, देण्यात आलेल्या पर्यायामध्ये डायरिया हा असा आजार आहे की ज्यामध्ये तीव्र उलट्या आणि जुलाब होतात. त्यामुळे ही जी वॅक्सिन आहे ती डायरिया या आजारावरती वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. समुद्राची खोली डॅश डॅश या परिमाणात मोजतात. आणि पर्याय बघूया. मील, नॉटिकल मील, फॅदम आणि यार्ड. तर बघा, ही जी समुद्राची खोली आहे ती फॅदम या परिमाणामध्ये मोजत असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तसेच बघा, वापरण्यात येणारं जे तंत्रज्ञान आहे ते आहे सोनार तंत्रज्ञान. तसंच बघा, हे जे आहे नॉटिकल मैल, ते समुद्रामधील अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैल हे एकक वापरलं जातं. तसेच हे मैल आणि यार्ड हेही अंतर मोजण्याचीच एकके आहेत. आपल्याला समुद्राची खोली मोजण्याचे परिमाण विचारले होते, जे आहे पर्याय क्रमांक 3 फॅदम. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. आणि पर्याय बघूया. सिल्वर क्लोराईड, सोडियम नायट्रेट, सिल्वर नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट. तर या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे ती शाई लवकर मुजवता येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॅश डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख नाशिक येथील शिलालेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केला होता. आता हे त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजेच काय? तर ज्या व्यक्तीच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी प्यायलेल्या आहे, अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ होतो बघा. तर या नाशिक येथील शिलालेखामध्ये जो असा उल्लेख आहे तो गौतमीपुत्र सातकर्णी या राजाचा केलेला असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. गौतम बुद्धांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. आणि पर्याय बघूया. कुशीनगर, सारनाथ, लुंबिनी आणि पाटलीपुत्र. तर लुंबिनी हे जे ठिकाण आहे नेपाळ देशातील ठिकाण आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मुघल बादशाह हुमायूनचा पराभव कुणी केला? आणि पर्याय आहेत इब्राहिम लोदी, शेरशाह, बाबर आणि अकबर. तर पर्याय क्रमांक 2 शेरशाह सुरी याने मुघल बादशाह हुमायूनचा पराभव करून दिल्लीमध्ये स्वतःच्या साम्राज्याची स्थापना केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
पुढचा जीएसचा 14वा प्रश्न आपण बघणार आहोत. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने झाला? आणि पर्याय बघा, 1858च्या भारत सरकारच्या कायद्याने, दुसरा पर्याय 1861च्या भारतीय परिषद कायद्याने, तिसरा 1884च्या पिट्स इंडिया कायद्याने आणि चौथा 1833च्या चार्टर कायद्याने. तर बघा या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या पेपरमध्येही अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता, ज्या ठिकाणी हा जो भारताचा गव्हर्नर जनरल आहे तो व्हॉइसरॉय कोणत्या कायद्याने झाला असा प्रश्न होता तो. त्याही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की या संदर्भामध्ये 3 कायदे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. 1833, 1773, 1833 आणि 1858चा कायदा. या ठिकाणी जो बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचाच गव्हर्नर जनरल झाला 1773च्या कायद्याने, आणि जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल 1833ला झाला, आणि भारताचा गव्हर्नर जनरल हा व्हॉइसरॉय, भारताचा व्हॉइसरॉय 1858च्या कायद्याने झाला. आणि त्यांनी आपल्याला विचारलेला आहे बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कधी झाला, तर तो या ठिकाणी 1833च्या कायद्याने झाला. जो पहिला गव्हर्नर जनरल होता विल्यम बेंटिक, हेही माहित असू द्या. बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला वॉरेन हेस्टिंग्ज होता, वॉरेन हेस्टिंग्ज. आणि पहिला जो व्हॉइसरॉय आहे तो लॉर्ड कॅनिंग होता, लॉर्ड कॅनिंग. हेही माहित असू द्या, हे कॅनिंग आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 1833च्या चार्टर कायद्याने. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले? आणि पर्याय बघूया, 49वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 46वी घटना दुरुस्ती आणि 42वी घटना दुरुस्ती. तर हे जे शब्द आहेत ते 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले, जी 1976ला करण्यात आलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो? आणि पर्याय बघा, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष. तर सहसा बघा 3 किंवा 4 वर्ष असे जे आयोग आहेत जे काम करतात, तर सहसा त्यांचा कालावधी 3 किंवा 4 वर्ष असत नाही, 5 किंवा 6 मध्ये बघूया तर 6 वर्ष हा युपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कालावधी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून डॅश डॅश यांना मानले जाते, आणि पर्याय आहेत लॉर्ड मेकॉले, लॉर्ड कॉर्नवॉलिस, बी.आर. आंबेडकर आणि सरदार पटेल. तर सरदार पटेल यांना अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून मानले जाते, कारण ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळेस 1947ला सध्या ज्या भारतामध्ये आहेत त्या आधुनिक अखिल भारतीय सेवांची सुरुवात झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? सलग क्रम हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. या ठिकाणी पर्याय बघूया, वसंत, ग्रीष्म, शरद, किंवा सुरुवातीला ऋतू बघूया आपण. बघा एका वर्षामध्ये एकूण 6 ऋतू असतात. ज्यामध्ये पहिला वसंत असतो, त्यानंतर ग्रीष्म, तिसरा वर्षा, चौथा शरद, 5वा हेमंत आणि 6वा शिशिर. मग बघा सलग क्रमानुसार पर्यायामध्ये शोधूया. वसंत, ग्रीष्म, शरद, वसंत, ग्रीष्म, त्यानंतर वर्षा आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. हेमंत, शरद, शिशिर, हेमंत, शरद चुकीचा आहे. शरद, हेमंत, शिशिर, शरद, हेमंत, शिशिर हे योग्य उत्तर आहे. आणि चौथा पर्याय बघा,
वर्षा, वसंत, ग्रीष्म हेही चुकीचं आहे. त्यामुळे सलग क्रम विचारलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. देशात एक देश एक निवडणूक समिती घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? आणि पर्याय बघा. श्री रामनाथ कोविंद, दुसरा श्री अमित शहा, तिसरा श्री NK सिंह आणि चौथा आहे श्री सुभाष कश्यप. तर यापैकी एक देश एक निवडणूक यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली होती ती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले? आणि पर्याय बघूया. नवी दिल्ली, गुरुग्राम, पुणे आणि चंदीगड. तर चंदीगड या ठिकाणी देशातील जे पहिले सायबर सुरक्षा केंद्र आहे त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्रांचे विशेष बुक लॉन्च केले आहे? बघा, कॉमिक बुक पात्र विचारलेले आहेत ज्यामध्ये निवडणूक आयोगाने हे चाचा चौधरी एक, दुसरं साबू आणि तिसरं एक पात्र लक्षात ठेवा धमाका सिंग नावाचे. धमाका सिंग अशा 3 पात्रांच्यासाठी विशेष बुक लॉन्च केलेले होते. जे पर्यायामध्ये बघा A आणि B हे दोन्ही बरोबर आहेत. मग असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत. जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद पार पडली? आणि पर्याय बघूया. हैदराबाद, नागपूर, पुणे आणि बेंगळूर. तर नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे जे बेंगळूर आहे या ठिकाणी बघा 2022 ची जी 107वी विज्ञान परिषद होती ती बेंगळुरूला झाली होती. मात्र आपल्याला 108वी विचारलेली असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत योजना बघा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? आणि पर्याय बघूया. बोरगी, सांगली, दरीकोंडूर, सांगली जिल्हा, कुंभोज, कोल्हापूर आणि पुरंदर, पुणे. तर हा जो प्रकल्प आहे बघा तो कुंभोज, कोल्हापूर या ठिकाणी पहिला प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? आणि पर्याय बघा. बेसॉल्ट, अग्निजन्य, A व B दोन्ही आणि A व B दोन्ही नाही. तर या ठिकाणी बघा हे जे लोणार सरोवर आहे ते उल्कापातापासून त्याची निर्मिती झालेली आहे. असाच प्रश्न दुसऱ्या जिल्ह्याला आला होता बघा. उल्कापातापासून निर्मिती झालेले एकमेव सरोवर कोणते? तर हे जे सरोवर आहे उल्कापातापासून निर्माण झालेले महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले हे सरोवर आहे. आणि त्याची जी निर्मिती आहे ती बेसॉल्ट खडकामध्ये तयार झालेली आहे. बघा बेसॉल्ट हा जगातील सर्वात कठीण खडक आहे. तरीही उल्कापातामुळे त्याच्यामध्ये विवर तयार झालेले आहे ज्याच्यामध्ये या सरोवराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. GSचा शेवटचा प्रश्न आता बघणार आहोत आपण. कसारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय. आणि पर्याय बघा. बोर घाट, थळ घाट, फोंडा घाट आणि माळशेज घाट. तर हा जो कसारा घाट आहे तो थळघाट या नावानेही ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो इतर घाट बघा हा जो बोरघाट आहे तो मुंबई ते पुणे या शहरांना जोडणारा घाट आहे. तसेच थळघाट आहे तो मुंबई ते नाशिक, मुंबई नाशिक. फोंडा घाट आहे तो कोल्हापूर ते पणजी, गोव्याला याच घाट मार्गातून जातो. यानंतर हा जो माळशेज घाट आहे बघा तो आळेफाटा ते कल्याण या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. त्यामुळे हा जो कसारा घाट आहे त्याचंच दुसरे नाव विचारलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 थळघाट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर आपण याच पेपरमध्ये आलेले मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. बघूया मराठीचा पहिला प्रश्न. पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा.
भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्या पुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही. आणि पर्याय बघूया. भीमाबाई, टुमणे, दाद आणि माझ्या पुढे. आता सर्वप्रथम विकारी आणि अविकारी याच्यातला फरक समजून घ्या. विकारी शब्दजात आणि अविकारी शब्दजात, ज्याच्यामुळे लिंग असेल किंवा वचन असेल किंवा विभक्तीचा प्रत्यय लागल्यामुळे ज्या शब्दांच्या मध्ये बदल होतो तर त्या शब्दजातींना आपण विकारी शब्दजाती म्हणतो. ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दजातींचा समावेश होतो. तर अविकारी मध्ये बघा, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय. मग दिलेल्या पर्यायामध्ये बघूया. माझ्या पुढे हा जो शब्द आहे, मी या सर्वनामाला प्रत्यय लागून पुढे हे जे शब्दयोगी अव्यय जोडून आलेले असल्यामुळे माझ्या पुढे हे शब्दयोगी अव्यय आहे, जे अविकारी शब्दजातीमध्ये मोडत असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी पूर्वरूप संधीचा शब्द ओळखा. आणि पर्याय बघा. घर अधिक ई, घरी, लाडू अधिक आत, लाडूत, घाम अधिक ओळे, घामोळे, एक अधिक एक, एक एक. तर या ठिकाणी बघा, सर्वप्रथम पूर्वरूप संधी आणि पररूप संधी समजून घ्या. पूर्वरूप आणि पररूप. ज्यावेळी संधी होत असताना देण्यात आलेले जे 2 शब्द असतील त्याच्यातील जर समजा पहिल्या शब्दातील जो शेवटचा स्वर असेल तो कायम राहून जर संधी झाली तर ती पूर्वरूप संधी असते. आणि ज्यावेळी दिलेले जे 2 शब्द आहेत त्या शब्दातील दुसरा जो शब्द असेल त्याच्यातील जो पहिला स्वर असेल, संधी झालेल्या शब्दामध्ये जर तो स्वर कायम राहिला तर त्या ठिकाणी पररूप संधी होत असते. मग पर्यायामध्ये बघूया. घर मध्ये इथे अ हा स्वर आहे, अ आणि ई तयार झालेल्या शब्दामध्ये ई हा स्वर कायम राहिलेला आहे, जो दुसऱ्या शब्दातील स्वर असल्यामुळे हे पररूप संधीचा प्रकार आहे. हा पररूप. तसेच बघा, लाडू आणि आत हा जो नवीन शब्द तयार झाले त्याच्यामध्ये पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे त्यातील स्वर कायम राहिल्यामुळे इथं पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. तसेच बघूया, या ठिकाणी अ हा स्वर आहे, या ठिकाणी ओ. नवीन तयार झालेल्या शब्दामध्ये ओ हा स्वर कायम राहिलेला आहे, मग हे पररूप संधीचे उदाहरण आहे. तसेच बघा, या ठिकाणी अ आणि या ठिकाणी ए. नवीन तयार झालेल्या शब्दामध्ये ए हा स्वर कायम राहिलेला आहे, म्हणजे हेही पररूप संधीचे उदाहरण आहे. हेही पररूप संधीचे. आपल्याला विचारलेलं आहे पूर्वरूप संधी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 लाडू अधिक आत, लाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात? आणि पर्याय बघूया. विकरण, अख्यात, संधी आणि विभक्ती. तर हे जे प्रत्यय आहेत तर त्यांनी विभक्ती दर्शवलेली असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, ज्या ठिकाणी विश्लेषणाची गरज आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण सांगत आहे, पण जे प्रश्न सरळ सरळ डेफिनेशन असतील किंवा सरळ सरळ फॅक्च्युअल प्रश्न असतील की ज्याचं तुम्हाला उत्तर एक्सपेक्टेड आहे तर अशा ठिकाणी फक्त मी तुम्हाला उत्तर मेन्शन करत आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढीलपैकी गटात न बसणारे संख्या विशेषण ओळखा. आणि पर्याय बघूया. सर्व, थोडी, दसपट आणि काही. तर या ठिकाणी बघा, संख्या विशेषणामध्ये सर्व हा जो संख्या विशेषणाचा प्रकार आहे तो अनिश्चित संख्या विशेषणाचा आहे. थोडी मध्येही अनिश्चित संख्या विशेषण आहे. ज्या संख्या विशेषणामधून निश्चित अशा कोणत्याही संख्येचा बोध होत नाही. आता बघूया, सर्व. सर्व म्हणजे किती हे आपल्याला कन्फर्म माहित नाही. जर ते दोघे असतील तर सर्व मध्ये दोघे येणार, जर ते 10 जण असतील तर ते 10 जण येतील. तसेच बघा, थोडी. थोडी म्हणजे एक्झॅक्टली किती याचा बोध होत नाही, त्यामुळे हेही अनिश्चित सर्वनाम आहे.
तसेच काही हे सुद्धा अनिश्चित सर्वनाम आहे, कारण त्याच्यातूनही निश्चित संख्येचा बोध होत नाही. तसंच दसपट हे जे सर्वनाम आहे ते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. सॉरी, आता मी सर्वनाम बोलले चुकून. तर हे बघा, हे संख्या विशेषणाचं बघतोय आपण. तर हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण गटात न बसणारं विचारले, त्यामुळे हे एकमेव वेगळं असणारं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर मराठीचा पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. या ठिकाणी पुढचा मराठीचा प्रश्न आपण पाहणार आहोत. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज या वाक्याचा काळ ओळखा. आणि पर्याय बघूया. सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित भूतकाळ, निसंशय भविष्यकाळ आणि रीती वर्तमानकाळ. तर या पर्यायांच्या पैकी बघा, निसंशय भविष्यकाळ असं काही नाही, त्यामुळे हा एक पर्याय गेला. आणि या ठिकाणी बघूया आता, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, मार बसलेला नाही, त्यामुळे भूतकाळ असणारा पर्याय गेला. त्यानंतर बघा, सध्या त्याला मार बसतोय का? नाही, त्यामुळे हा वर्तमान काळ सुद्धा नाही. तर हा जो आहे तो नजीकचा भविष्यकाळ आहे. जर तो जवळ आला तर त्याला मार बसणार आहे, अशा अर्थाने म्हणजे नजीकच्या भविष्यकाळाची कृती सांगितलेली आहे, ज्यामध्ये सन्निहित भविष्यकाळ दिसतोय आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता? आणि पर्याय बघा. मनपूर्वक, कालानुसार, बुद्धी परस्पर आणि वरील पैकी नाही. तर बघा, प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय. तर ज्यावेळी एखाद्या शब्दाला प्रत्यय लागून तो शब्द जर वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं काम करत असेल तर त्याला प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये मनपूर्वक येतो, कालानुसार येतो आणि बुद्धी परस्पर हाही शब्द याच्यामध्ये येतो. मग त्यांनी विचारलेला आहे नसलेला शब्द, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी नाही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुरोगामी या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. आणि पर्याय बघा. पुरातन, आधुनिक, प्रवर्तक आणि प्राचीन. तर या ठिकाणी प्राचीन हा विरुद्धार्थी शब्द आहे, पुरातन हा ही विरुद्धार्थी शब्द आहे. त्यांनी विचारले समानार्थी, त्यामुळे आधुनिक पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. आणि पर्याय बघूया. एका वनस्पतीचे फूल, क्वचित घडणारी गोष्ट, सुगंध देणारे फूल आणि तत्काळ दिसून येणारी गोष्ट. तर क्वचित घडणारी गोष्ट या अर्थाने हा अलंकारिक शब्द वापरला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. आणि पर्याय बघूया. अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे, कृती न करता बोलत राहणे, कंटाळवाणे भाषण आणि पोपटासारखे विठू विठू बोलणे. तर बघा, या ठिकाणी जो दिलेला शब्द आहे पोपटपंची, आपल्याला लहानपणी बघा स्कूलमध्ये भाषण करायचं असायचं, त्यावेळेस आपल्याला भले त्या भाषणाचा काहीच अर्थ समजत नसेल, फक्त आपण ते पाठ करायचो, म्हणजे घोकमपट्टी करायचो की ज्याचा अर्थ आपल्याला समजत नव्हता. मग पोपटपंची हा जो अलंकारिक शब्द आहे, ज्याच्यामध्ये अर्थ समजून न घेता फक्त केलेली घोकमपट्टी, अशा अर्थाने तो शब्द वापरला जातो. मग या अर्थाचा जो पर्यायामध्ये आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पांजरपोळ म्हणजे पर्याय बघा. मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा, जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा, जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा आणि जनावरांना फुकट राहण्याची जागा. तर हा जो पांजरपोळ शब्द आहे तो जनावरांना फुकट राहण्याची जागा यासाठी वापरला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आणि पर्याय बघूया. एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे, दुसरा बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच, रोग एकीकडे उपाय दुसरीकडेच, आणि चौथा आहे चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे. तर हा जो देण्यात आलेली जी म्हण आहे नमनाला घडाभर तेल, तर ही अर्थाने एखाद्या गोष्टीची ज्यावेळी आपण सुरुवात करत असतो तर सुरुवात करण्यालाच खूप जास्त उशीर लागला किंवा खर्चाच्या संदर्भामध्ये जर विचारात घेतलं तर सुरुवात किंवा प्रारंभ करताना जर खूप खर्च झाला, या अर्थाने वापरण्यात येणारी ती म्हण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 एखाद्या कामाच्या आरंभाला जादा खर्च होणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसेच इतर पर्याय बघूया. बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच
या अर्थाची म्हण आपल्याला ओठात एक आणि पोटात एक अशी सांगता येईल. तसेच बघा, रोग एकीकडे उपाय दुसरीकडे या अर्थाची म्हण डोळ्यात केर आणि कानात कुंकर अशी आपण सांगू शकतो. त्यामुळे देण्यात आलेल्या म्हणीसाठी पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा मराठीचा प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती आणि पर्याय बघूया. त, ख, ग, झ, द, भ, ड आणि ढ. तर सर्वप्रथम आपण कठोर व्यंजने बघूया. हे जे व्यंजनांचे पहिले 5 वर्ग आहेत क, च, ट, त आणि प, तर या वर्गातील जी पहिली 2 व्यंजन आहेत ती कठोर आहेत. मग क च्या वर्गातील क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प आणि फ. मग बघूया देण्यात आलेल्या पर्यायामध्ये त आणि ख ही दोन्ही कठोर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसेच इतर पर्यायही बघून घेऊया. ग हे मृदू व्यंजन आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. द आणि भ हे दोन्ही मृदू व्यंजन आहेत, त्यामुळे हेही चुकीचं आहे. तसेच बघा, या ठिकाणी ड आणि ढ हेही मृदू व्यंजन आहेत, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह दिलेला पर्याय ओळखा आणि दिलेला शब्द आहे दिगंबर. पर्याय बघूया. दिक अधिक अंबर, दुसरा दिक अधिक अंबर, तिसरा दिक अधिक अंबर आणि चौथा दी अधिक अंबर. तर बघा, या ठिकाणी हा पाय मोडलेला नसल्यामुळे हा पर्याय तर चुकीचा आहे. आता देण्यात आलेल्या शब्दाचा विग्रह करूया. बघा, दिगंबर हा शब्द दिलेला आहे, ज्याचा विग्रह दिक अधिक अंबर असा होतो आणि हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे. तर तृतीय व्यंजन संधी समजून घ्या. ज्यावेळी संधी होत असताना जर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून जर इतर कोणताही मृदू वर्ण आला तर संधी होत असताना पहिला जो वर्ण आहे त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. मग क च्या वर्गातील जे तिसरे व्यंजन आहे ते आहे ग, त्यामुळे या ठिकाणी ग येऊन दिगंबर असं न होता दिगंबर असा नवीन शब्द तयार होतो. मग पर्यायामध्ये बघूया. दिक आणि अंबर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? रीती भूतकाळ विचारलेला आहे. पर्याय बघा. सचिन क्रिकेट खेळत असतो हा झाला रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. खेळत असतो म्हणजे तो सध्याही खेळत असतो. सचिन क्रिकेट खेळत असे हा आहे रीती भूतकाळ. त्यामुळे हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण आपल्याला रीती भूतकाळ त्यांनी विचारलेलं आहे. तरीही आपण इतर पर्यायांचाही काळ बघू. सचिन क्रिकेट खेळत जाईल हा झाला रीती भविष्यकाळ. आणि सचिन क्रिकेट खेळलेला होता म्हणजे त्याचं क्रिकेट खेळून झालेलं आहे, त्यामुळे हा आहे पूर्ण भूतकाळ. मग बघा, प्रश्नामध्ये रीती भूतकाळ विचारलेला आहे, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा आणि पर्याय बघूया. मुले खरे बोलतात, दुसरा मुलांनो खरे बोला, तिसरा मुलांनी खरे बोलावे आणि चौथा मुले खरी बोलली नाहीत तर शिक्षा होईल. तर बघा, सर्वप्रथम विध्यर्थ वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतं? इच्छा, कर्तव्य, योग्यता आणि शक्यता. आणि विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचं हे आहे की त्या वाक्याची जो शेवट आहे तो वा, वी किंवा वे
अशी होते. मग बघा पर्यायामध्ये मुलांनी खरे बोलावे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच बघा हे जे वाक्य आहे मुले खरी बोलतात, हे फक्त एक साधं विधान आहे ज्याच्यातून काय सोडलं तर बाकी काही दिसत नाही. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते आहे स्वार्थी. मुलांनो खरे बोला हे आज्ञार्थी. आणि मुले खरी बोलली नाही तर शिक्षा होईल, जर तर हे आहे संकेतार्थी, कारण या ठिकाणी काय अट दर्शवलेली आहे. मग बघा पर्यायामध्ये विद्यार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक 3, त्यामुळे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरणच, या उदाहरणातील कोणता अलंकार दिसून येतो? आणि पर्याय बघा उत्प्रेक्षा अलंकार, दृष्टांत अलंकार, यमक अलंकार आणि उपमा अलंकार. तर बघा हे जे आपल्याला विचारलेलं स्टेटमेंट आहे आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरणच, तर याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं आहे जणू. जणू हा शब्द, कारण बघा हा उत्प्रेक्षा अलंकाराचं हे उदाहरण आहे. उत्प्रेक्षा या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो तर कल्पना. ज्या ठिकाणी उपमान आणि उपमेय हे एकदम सारखेच आहेत अशी कल्पना केलेली असते किंवा ते दोन एकच आहेत अशी कल्पना केलेली असते, तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. मग दिलेल्या वाक्यामध्ये बघा हे जे कल्पना आहे ती दर्शवण्यासाठी जमू, जणू, वाटे, गमे आणि भासे असे शब्द वापरलेले असतात. त्या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. तसेच इतर अलंकार बघा दृष्टांत अलंकार हा ज्यावेळी एखाद्या विषयाचे पूर्ण वर्णन करून झाल्यानंतर तो विषय पटवून देण्यासाठी जेव्हा त्याचा एखादा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं, तर अशा ठिकाणी दृष्टांत हा अलंकार होतो. तर ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमी माहित असलेलं लहानपण देगा देवा हे जे उदाहरण आहे ते दृष्टांत अलंकारामध्ये येतं. तसंच बघा हा जो उपमा अलंकार आहे या ठिकाणी ज्यावेळी उपमेयाला उपमान आणि उपमेय यांच्यातील जे साम्य आहे ते चमत्कृती पूर्णरित्याने दाखवलेले असते, त्यामुळे उपमा हा अलंकार होतो. या ठिकाणी बघा ह्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आबाळागत माया तुझी, तर ते जे साम्य आहे ते गत या शब्दाने दाखवलेले आहे, ज्या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. आणि यमक हा जो अलंकार आहे बघा तो शब्द अलंकार आहे. ज्यावेळी कविता असेल किंवा एखादं पद्य असेल त्याच्या चरणाच्या शेवटी जर तीच अक्षर किंवा तोच शब्द जर पुनरावृत्ती झाली त्या शब्दाची किंवा अक्षरांची, तर जो एक वेगळा नाद निर्माण होतो, तर त्या ठिकाणी यमक हा अलंकार होत असतो. तर बघा आपण लहानपणी ज्या कविता वगैरे पाहिलेल्या असतात तर त्या यमक अलंकारामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे बघा जणू हा शब्द या ठिकाणी आल्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण? आणि पर्याय बघूया पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर आणि प्र के अत्रे. तर हे जे नाटक आहे ते विजय तेंडुलकर यांचं असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसेच बघा प्र के अत्रे यांचे करेचे पाणी हे त्यांचं पुस्तक अतिशय गाजलेलं आहे. ते त्यांचं ऍक्च्युली आत्मचरित्र आहे, पण त्यांचं हे पुस्तक वारंवार विचारलं जात असल्यामुळे हे पुस्तक माहिती असू द्या. तसंच वि वा शिरवाडकर यांचं बघा नटसम्राट हे नाटक विशेष गाजलेलं आहे. आणि पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ हे पुस्तक तुम्हाला माहित आहे. त्याचा रेफरन्स मी तुम्हाला दुसऱ्या एका प्रश्नामध्ये सुद्धा पाठीमागे दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 विजय तेंडुलकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 43वा प्रश्न बघूया. खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? आणि पर्याय बघा स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल आणि पडका किल्ला. तर हे जे धातू साधित विशेषण आहे, जर एखादा शब्द हा मूळ धातू असेल आणि त्याला जर एखादा प्रत्यय लागून जर तो वाक्यामध्ये विशेषणाचं काम करत असेल तर त्याला धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं. मग दिलेल्या पर्यायामध्ये बघा स्वप्न धातू नाही, लबाड हाही धातू नाही, निरोगी हाही धातू नाही. पड हा जो आहे तो मूळ धातू आहे, मात्र या ठिकाणी पडका हा जो शब्द तयार झालेला आहे तो किल्ल्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणजेच तो विशेषणाचं काम करतोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि वरील जे 3 पर्याय आहेत बघा ते गुणविशेषण आहेत.
त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि वाक्य बघा. गुरुजींनी मुलांना शिकविले आणि पर्याय आहेत अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे आणि कर्मणी. तर बघा, वाक्यातील प्रयोग ओळखत असताना सर्वात महत्वाचं पहिल्यांदा वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखून घ्यायचं. शिकविणारे कोण आहेत? गुरुजी. गुरुजी आहेत वाक्याचा कर्ता. ज्यावेळी वाक्यातील कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो त्यावेळी तो कर्तरी प्रयोग कधीच असत नाही. मग बघा, गुरुजी, गुरुजींनी, मग प्रत्यय लागल्यामुळे कर्तरी प्रयोगाचे दोन्ही पर्याय गेले. आता वाक्यातील कर्म शोधूया. शिकविण्याची क्रिया कोणावर झालीये? मुलांच्यावर. त्यामुळे मुले हे शब्द वाक्यातील कर्म आहे. मग कर्मालाही प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग सुद्धा होणार नाही. मग बघा, कर्मणी प्रयोग असा असणारा पर्याय गेला. मग सी, भावे प्रयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढील पैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? केवल वाक्य म्हणजे काय असते? तर त्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असते. मग बघूया दिलेले पर्याय. तो अभ्यास करतो, एकच क्रियापद म्हणजे हे केवल आहे. तो खूप वेळ अभ्यास करतो, एकच क्रियापद, हेही केवल वाक्य आहे. तुझा अभ्यास झाला, या ठिकाणी एक क्रियापद. की मी येतो, हे आहे दुसरे क्रियापद. आणि हे जे की आहे ते आहे उभयान्वयी अव्यय, ज्या अव्ययाने दोन वाक्य जोडलेली आहेत. हे आहे मिश्र वाक्य. हा मिश्र वाक्याचा प्रकार असल्यामुळे हे केवल वाक्य नाही. आणि प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला केवल वाक्य नाही असं विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा आणि पर्याय बघूया. क्षणोक्षणी. आणि बघा पर्याय बहुर्विही, द्वंद्व, तत्पुरुष आणि अव्ययी भावी. तर सर्वप्रथम हे समजून घ्या, अव्ययी भाव समासामध्ये जे पहिले पद असते ते प्रधान असते आणि दुसरे पद असते ते गौण असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते आणि जे पहिले पद आहे ते गौण असते. द्वंद्व मध्ये दोन्हीही पदे प्रधान असतात. आणि बहुर्विही जो समासाचा प्रकार आहे ज्याच्यामुळे मध्ये दोन्हीही पदे सोडून तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा बोध होत असतो, तर अशा ठिकाणी बहुर्विही हा समास होतो. तर आपल्याला विचारलेला आहे बघा क्षणोक्षणी. मग मराठी भाषेमध्ये जे शब्दांची द्विरुक्ती होऊन जे शब्द तयार झालेले आहेत, जसे आपण म्हणू शकतो गावोगावी किंवा घरोघरी, ज्याचा विग्रह काय होतो या ठिकाणी? तर प्रत्येक गावी किंवा प्रत्येक घरी. जसे बघा प्रतिक्षण, याचा विग्रह कसा होतो? तर प्रत्येक क्षणी. तसेच क्षणोक्षणी याचाही विग्रह कसा होतो? तर प्रत्येक क्षणी. तर असे जे मराठी भाषेमध्ये शब्द आहेत, जे मराठी भाषेतील शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेले आहेत, तर ते अव्ययी भाव समासामध्ये मोडत असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता? आणि पर्याय बघा निवेदिता, दाई, उपचारिका आणि परिचारिका. तर ही अशी जी रोग्याची सेवा करणारी व्यक्ती असते तिला आपण परिचारिका म्हणून ओळखतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्द समूह ओळखा आणि पर्याय बघूया. दोन व्यक्तींमधील रुबाब, दुसरा दोन नद्यांमधील जागा, तिसरा दोन व्यक्तींमधील हेवेदावे आणि चौथा पर्याय आहे दोन गटातील आदान प्रदान. तर दोन नद्यांच्या मधील जागा जिला आपण दुआब म्हणतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच या संदर्भामध्ये बघा 5 नद्यांनी वाहून आणलेला जो गाळाचा प्रदेश आहे त्याला आपण पंजाब म्हणतो, तसं दोन नद्यांच्या मध्ये जो प्रदेश असतो त्याला दुआब म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणता शब्द हा तद्भव नाही? सर्वप्रथम समजून घ्या, तद्भव शब्द म्हणजे जे संस्कृत मधून मराठी भाषेत आलेले आहेत, मात्र ते मराठीत येत असताना त्यांच्यामध्ये थोडासा बदल झालेला असतो. मग पर्याय बघा कन्या, कान, चाक आणि विनती. तर ह्याच्यामधले जे शब्द आहेत, हा जो विनती आहे तो संस्कृत मध्ये विनती असा मूळ शब्द होता, ज्याच्यापासून मराठीमध्ये विनंती असा शब्द झालेला आहे. तसेच संस्कृत मध्ये जो चक्र शब्द होता त्याच्यापासून चाक
आणि कर्ण या शब्दापासून कान. मात्र हा जो कन्या शब्द आहे तो संस्कृत मध्येही कन्या असाच आहे आणि मराठीमध्येही कन्या असाच आहे. त्यामुळे जे जसेच्या तसे येतात त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे तद्भव नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कन्या हा शब्द तत्सम असल्यामुळे तोच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता मराठीचा आपण शेवटचा या पेपरमध्ये आलेला प्रश्न बघूया. बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? आणि पर्याय बघूया. विकल्प चिन्ह, अपसारण चिन्ह, लोप चिन्ह आणि संक्षेप चिन्ह. तर या ठिकाणी जर बोलत असताना अचानक विचारमाला तुटली तर त्या ठिकाणी अपसारण चिन्ह म्हणजेच हा जो असा छोटासा डॅश देतो आपण तो वापरला जात असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसेच इतर विराम चिन्ह बघा. ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचं नाव लिहित असतो मात्र ते संक्षिप्त मध्ये दर्शवतो. जसं की आपण राज्यपालांचं नाव लिहित असताना कसं लिहितो तर CP राधाकृष्णन. हा जो शब्दांचा संक्षेप दर्शवलेला आहे तर हा जो डॉट आहे त्याला संक्षेप चिन्ह म्हणतात. तसंच हा जो लोप चिन्ह आहे बघा. ज्यावेळी आपण बोलत असताना एखादा विषय सुरू असतो आणि मध्येच तो विषय आपण सोडून देतो आणि नवीनच एखाद्या विषयाची सुरुवात करतो तर त्या दोन विषयांच्या मध्ये आपण हे जे डॉट डॉट असं स्पेसिफिक विराम चिन्ह देतो त्याला लोप चिन्ह म्हणतात. आणि हे जे विकल्प आहे बघा ते म्हणजेच अथवा या अर्थाने वापरले जातात. म्हणजे खरे आणि खोटे हे जे आपण असं म्हणतो जसं की खरे किंवा खोटे दोन्ही एक साथ असू शकत नाही तर त्या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ते विकल्प चिन्ह आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अपसारण चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा आज या ठिकाणी आपण पुणे ग्रामीणच्या पेपरमध्ये आलेले मराठी आणि GS चे सर्व प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. ज्या ठिकाणी विश्लेषणाची आवश्यकता होती त्या ठिकाणी तुम्हाला मी इतर पर्याय एक्सप्लेन केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी फक्त फॅक्च्युअल आहे किंवा सरळ सरळ उत्तरं अपेक्षित असतात त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ उत्तरं सांगितलेली आहेत. तर अशाच प्रकारे बघा आपल्या YouTube चॅनलवरती गणित आणि बुद्धिमत्तेचे हे विश्लेषण अपलोड करण्यात आलेले आहे तेही तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तसेच बघा आता जे मुंबईचा पेपर बाकी असेल मुंबईचा चालकचाही पेपर राहिलेला आहे आणि तुम्ही इतर जिल्ह्यांचे जर प्रश्न पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आले असेल की ज्यावेळी एखाद्या जिल्ह्याचा पेपर आपण विचारत घेतो तर त्या जिल्ह्याच्या अवतीभोवती जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या मधले काहीशे प्रश्न कॉपी ऍज इट इज कॉपी होऊन येत असल्यामुळे आता आपण मुंबईचं जे पुढचं आपलं टार्गेट आहे त्या दृष्टीने मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्याचेही अशाच प्रकारचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहे. तेही तुम्ही नक्की पाहून घ्या. त्याचा तुम्हाला मुंबईच्या पेपरला खूप फायदा होईल. तसेच अशा प्रकारे इतरही जिल्ह्यांचे विश्लेषण पाहण्यासाठी आमचा टेलिग्राम आणि YouTube चॅनल जॉईन करा. थँक्यू.